आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आजपासून आंदोलन, कार्यक्षमता कमी असल्याचे दाखवून तुच्छतेची वागणुकीचा निषेध। राज्यातील पशुसंवर्धन विभागातील तांत्रिक अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रीय तांत्रिक कामे करण्यासाठी आवश्यक वेळ न देता त्यांना गैरतांत्रिक कामात गुंतवून ठेवलं जातंय। त्याचा परिणाम राज्यातील पशुवैद्यकीय सेवेवर होत असतो। गाढव पालन केंद्राचे प्रोत्साहन, 50 लाखांचे अनुदान। देशात 1.23 लाख गाढवे शिल्लक, 2012 पासून आतापर्यंत 60% घट। केंद्र सरकारने गाढव किंवा घोडे पालन करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 50 लाख रुपयांपर्यंत अनुदानाची योजना आणली। देशभरात गाढवांची संख्या झपाट्याने कमी होत आहे, त्यामुळे सरकारने राष्ट्रीय पशुधन योजनेअंतर्गत गाढवांचा समावेश केला आहे। आदिवासी युवकांसाठी बिरसा योजना जाहीर, 500 नवउद्योजकांना प्रोत्साहनासाठी 25 कोटींची तरतूद। ही योजना सन 2026-27 ते 2029-30 या 4 वर्षांच्या कालावधीमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवली जाणार आहे। युद्धाच्या आखातात अडकलेले 405 प्रवासी मुंबईमध्ये उतरले। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मंत्री गिरीश महाजनांकडे समन्वय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केली विशेष विमानांची व्यवस्था। एसटीची NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी लाखाच्या घरात। आठवड्याभरात राज्यामध्ये 1,21,000 प्रवाशांकडून नोंदणी। दिनांक 1 मार्च पासून NCMC स्मार्ट कार्ड असल्याशिवाय सवलतधारक प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, अशी अफवा समाज माध्यमांवर पसरवण्यात आली होती। तथापि जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार नाही, असं ST महामंडळाने स्पष्ट केले आहे। इराण संकटामुळे खाद्यतेल आणि खते महाग होण्याची शक्यता। भारताच्या आयातीवर युद्धाचे सावट, कंटेनरची टंचाई भासणे शक्य। इराण संकटामुळे शिपिंग कंपन्यांनी माल वाहतुकीवर $2,000 ते $4,000 पर्यंत युद्ध अधिभार लावण्यास सुरुवात केली आहे आणि त्यामुळे आयातीचा खर्च वाढलाय। पश्चिम आयातीतील बंदरे बंद झाल्यास कंटेनरची टंचाई निर्माण होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे। अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा, मुख्यमंत्री शुक्रवारी सादर करणार। शेतकरी कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांना उत्सुकता। जून 2026 पर्यंत शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे आणि या अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी कोणती तरतूद केली जाईल याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे। भारतात इंधन आणीबाणी, केवळ 25 दिवसांचा तेल साठा, आयात मार्ग बंद। सरकारकडून नवीन पुरवठादाराचा शोध। आयात मार्ग बंद झाल्याने केंद्र सरकार आता रशिया किंवा आफ्रिकी देशांसारख्या नवीन तेल पुरवठादारांच्या शोधात आहे। जर पुढील 15 ते 20 दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर देशात इंधनाचे दर गगनाला भिडण्याची आणि पुरवठा मर्यादित करण्याची वेळ येऊ शकते। मध्य पूर्वेतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, युद्ध महिनाभर चालण्याची शक्यता। अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले तीव्र, इराणचेही प्रत्युत्तर। महाराष्ट्रात मे पर्यंत हीट वेव्ह, मार्च ते मे कालावधीत दक्षिण आणि पूर्व भागात जास्त जळा। विदर्भात आधी दरवर्षी एप्रिल ते मे तापमान 45 अंशाच्या आसपास पोहोचतंय, तर यंदा त्या कालावधीत उष्णतेचा कालावधी वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय। बारामतीतील संस्थांना आता दादांचे नाव, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाचा शासन निर्णय जारी। आखाती युद्धामुळे केळी आणि द्राक्षांचे दर घसरणार। निर्यात ठप्प झाल्यामुळे निर्यातक्षम माल कोल्ड स्टोरेजमध्ये पडून। आखाती देशात निर्यात होणारी केळी आणि द्राक्षे तसंच कांदा कोल्ड स्टोरेजमध्ये पडून असल्यामुळे हजारो टन केळी, द्राक्ष आणि हजारो टन कांदा निर्यातीविना कवडीमोल भावात स्थानिक बाजारपेठेत विकावा लागणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा तालुक्यातील अनेक कोल्ड स्टोरेजमध्ये निर्यातक्षम केळी पडून आहेत। त्याचा एकत्रित आकडा 800 टनांपेक्षा जास्त आहे। राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी एकनाथ शिंदे यांचा आग्रह। महाविकास आघाडीकडून शरद पवार रिंगणात उतरणार हे निश्चित। भाजपची मात्र सावध पावले। युद्धामुळे 200 कोटींच्या द्राक्ष निर्यातीला ब्रेक। कंटेनर अडकल्याने व्यापारी शेतकरी अडचणीत, 19,000 हेक्टरवर निर्यातीचा माल उभा। मुदतीत लाईट बिल न भरल्यास बत्ती गुल होणार। ग्राहकांचा विद्युत पुरवठा स्मार्ट मीटरच्या माध्यमातून रिमोट पद्धतीने खंडित केला जाणार। लाईट बिल मुदतीस न भरल्यास यापूर्वी वीज कनेक्शन कट करून थकबाकीदार ग्राहकांना विद्युत पुरवठा खंडित केला जात होता, परंतु आता स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वरिष्ठ कार्यालयाकडूनच थकबाकी असलेल्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा रिमोटच्या सहाय्याने बंद होतोय आणि थकबाकीदार ग्राहकांनी वीज वापराचे पैसे भरल्यास त्यांचा विद्युत पुरवठा 15 मिनिटात ते 4 तासाच्या आत पूर्ववत सुरू होतो।
युद्धामुळे निर्यात अडकली बंदरात. JNPA 1200 कंटेनर सुमारे 300 कोटींचा माल रखडलाय. JNPA बंदरात रखडलेल्या या कंटेनर्समध्ये नाशवंत माल असून त्याचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इंधन दरवाढ होणार नाही. आंतरराष्ट्रीय किमतीत भडका. देशात 25 दिवसांचा तेल साठा. युद्धादरम्यान तेल आयात मार्ग बंद. सरकार नवीन पुरवठादाराच्या शोधात. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती सुमारे 9% वाढल्या आहेत. मात्र सरकार सध्या पेट्रोल डिझेलचे दर वाढवणार नाहीत. उजनी धरणातून भीमा नदी पात्रातील विसर्ग बंद. शेटफळ तलावाचे उन्हाळी आवर्तन 5 मार्चपासून. उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये सांडव्यातून तसेच विद्युत निर्मिती गृहातून पिण्याच्या पाणी योजनांसाठी सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. सध्या धरणामध्ये 63% इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. नीरा नदी आटली. रब्बी पिकांवर करपण्याची टांगती तलवार. इंदापूर माळशिरस तालुक्यात चिंतेचे सावट. शेतकऱ्यांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी. बंधाऱ्यात पाणी नसल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय. अनेक शेतकरी विहिरी आणि बोरवेलवर अवलंबून आहेत. मात्र त्यांनाही पाणी कमी पडत आहे. परिणामी आगामी काळात चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होताना दिसत आहे. लाडक्या बहिणी संतापल्या. KYC करूनही मिळेनात पैसे. पात्र अपात्रतेबाबत गोंधळ. लाभार्थी महिलांचे बँकात हेलपाटे. महिलांच्या खात्यावर अनुदान जमा न होण्याने संतापाची लाट. भारतात LPGचा तुटवडा भासणार. कतारने LNG उत्पादन थांबवले. इराणी ड्रोन हल्ल्यानंतर कतारने जगातील सर्वात मोठ्या LNG निर्यात केंद्रावरील उत्पादन थांबवले. सध्या कतार जगातील 5व्या क्रमांकाचा LNG उत्पादक देश आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाल्यास पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान मिळणार. RKVYचे 350 कोटी यांत्रिकीकरणाकडे वळवले. पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील प्रकल्पांसाठी राखीव ठेवलेले 350 कोटी रुपये कृषी यांत्रिकीकरणाकडे वळवण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात यंत्रे आणि अवजारे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान मिळण्यास मदत होणार आहे. राजस्थान सरकारची नवी 1 गुराखी योजना. 70 गायींमागे 1 गुराखी मिळणार. दरमहा 10,000 रुपयांचं मानधन. नागपूर विदर्भात सर्वाधिक प्रदूषित. फेब्रुवारी महिन्यातील बहुतेक दिवस खराब. महाल सर्वाधिक प्रभावित. फेब्रुवारी महिन्यामध्ये शहरातील हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर राहिल्याचं समोर आलंय. विशेषतः महाल परिसर सर्वाधिक प्रदूषित ठरला असून बहुतांश दिवस हवेची गुणवत्ता मध्यम ते वाईट या श्रेणीत नोंदवली गेली. एकूणच विदर्भामध्ये नागपूर हे सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचं घोषित झालेलं आहे. नाशिकवर पाणी संकट. धरणांमध्ये 67% साठा शिल्लक. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन वाढले. नाशिकला पाणी पुरवठा करणारे गंगापूर 61% आहे. पुढील 3 महिने तीव्र उकाड्याचे असल्याने धरणांच्या बाष्पीभवनाचा वेग वाढणार आहे. पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. 10 मार्चला सामूहिक राजीनाम्याचा इशारा. राज्यातील 2500 पशुवैद्यकीय आणि 4000 पशुधन पर्यवेक्षकांनी आंदोलन करत 10 मार्चला सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशी दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.